गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। नमस्कार, जय गजानन। मी सौ मानसी परब श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या यूट्यूब चॅनलवर सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करते। उपासना केंद्र राबवित असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांपैकी आपला 21 दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथातील 21 अध्यायांवरील निरूपणांचा आपण आता आनंद घेणार आहोत। अभ्यासू आणि विद्वान निरूपणकर्ते आपल्याला लाभले आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत श्री गजानन विजय 5व्या अध्यायासाठी निरूपण करणार आहेत सौ मीराताई प्रदीप लिमये। त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची संधी मला मिळाली आहे। सौ मीराताई यांचे शिक्षण MA BEd पर्यंत झाले आहे। ठाण्याच्या बेडेकर माध्यमिक शाळेतून त्या संस्कृतच्या शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत। गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी अशा संत साहित्यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। तसेच इतरांकडूनही त्या अभ्यास करून घेतात। या विषयावरील प्रवचने देण्यात त्यांचा हातखंडा आहे। पूर्वी शिवथरगळ येथून चालणारी शिबिरे भरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। सध्या त्या आनगाव येथे असलेल्या अनाथ बालिकाश्रम चालवण्याच्या संस्थेच्या विश्वस्त आहेत। मीराताई हे असं व्यक्तिमत्व आहे जे प्रत्यक्ष अनुभवायलाच लागतं। अशी ही आपली माहेरवाशीण आहे। जसं जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात सतत येतो तसे त्यांच्यातले गुण आपल्याला अनुभवायला मिळतात आणि मग लक्षात येतं की अरे किती छान व्यक्तिमत्व आपल्या केंद्राला लाभलेलं आहे। एवढी उत्तुंग झेप आहे त्यांच्या विचारांची। जेवढं त्यांचं बोलणं स्पष्ट तेवढीच त्यांची माणसांची पारखही उत्कृष्ट आहे। मोठे मोठे ग्रंथ निरूपणातून उलगडणाऱ्या मीराताई माणसं कशी जोडतात, कशी जोपासतात याची अनुभूती त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर येतेच। अशा या आपल्या ठाण्याच्या माहेरवाशिणीच्या ज्ञानाचा लाभ निरूपणाच्या आणि त्यांच्या विचारांच्या रूपाने आपल्याला दरवर्षी व्हावा अशी इच्छा मनी बाळगते। जय गजानन, श्री गजानन। नमस्कार। अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळी। उडे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरदहस्त ठेवा जणी। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी, नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी। साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी, तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी। स्वामी समर्थ गजानन महाराजांची आणि समर्थांची
कृपादृष्टी आपल्या सर्वांवर आहेच. त्यांचं स्मरण करूया आणि संत दासगणू महाराजांनी लिहिलेल्या गजानन विजय या ग्रंथातील 5व्या अध्यायामधून आपल्याला काय घेता येईल याचा थोडक्यामध्ये विचार करूया. 5व्या अध्यायातल्या 2 प्रसंगातून आपल्या असं लक्षात येईल की महाराजांनी आपल्याला काही एक प्रेरणा दिलेली आहे, आपलं प्रबोधन केलेलं आहे. कर्म, भक्ती, ज्ञान, योग यांचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. संतांचं कसं असतं, सर्वच संतांचं की त्यांना एकांत प्रिय असतो. म्हणजे खरं तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासाठी. ते कारण कोणतं, तर तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करणं हे संतांचं काम आहे. त्यामुळे लोकांतामध्ये ते राहतातच, पण मुळात त्यांची जी प्रवृत्ती आहे ती अशी आहे की त्यांना एकांत गोड वाटतो. सर्वांना एकांत अतिशय प्रिय आहे. समर्थ खराळी जाऊन राहत असत, तुकाराम महाराज डोंगरावरती नामजप करत असत. सगळे जे सिद्ध पुरुष आहेत, संत आहेत, ह्यांना जणू काही त्यांचं ते ज्ञान लक्षण आहे की एकांत योग हा त्यांना प्रिय आहे. महाराजांची हीच आवड होती. कथा तर आपल्याला माहिती आहे. शेगावजवळचं पिंपळगाव, त्या पिंपळगावच्या बाहेर ओढ्याजवळ एक विहीर आहे, एक शिवमंदिर आहे आणि महाराजांनी त्या शिवमंदिराची जागा ही आपल्या ध्यानासाठी निवडली आहे. नियमित गजानन विजयचं वाचन करणाऱ्या मंडळींना सगळी कथा समजून देण्याची आवश्यकता नाही. आपण ती कथा ऐकता ऐकता नेमकेपणाने, म्हणजे महाराजांनी ती ध्यानासाठी जागा का निवडली असावी, तर अशी जागा म्हणजे योग्यांसाठी स्वर्ग असतो. महाराज शिवमंदिरामध्ये बसले असं नसतं झाले, मात्र त्यांची समाधी लागली. अशी जी अवस्था आहे आणि अशा अवस्थेत योग्याला पाहणं आहे हे आश्चर्यवत पश्चाती कसे देणं आहे. म्हणजे ते जे सगळे गोपाल आहेत, गाईंना वासरांना चरायला घेऊन आलेली मुलं आहेत, ही मुलं मोठी भाग्यवान आहेत की त्यांनी या अशा ध्यानस्थ अवस्थेत असणाऱ्या महाराजांना पाहिलं. संतांचं ही जी अवस्था आहे, नाथ महाराज देवघरामध्ये पूजा करत असत आणि ध्यानाला बसत असत. ध्यानाला बसले की त्यांना समाधीचा अनुभव मिळेल. एकदा तर म्हणे असं झालं की पूजा करत होते, ध्यान लागलं आणि घरामध्ये चोर शिरले. आता त्यांनी जी ही ध्यान अवस्था नाथ महाराजाची चोरांनी पाहिली, आपल्या लक्षात येईल आश्चर्यवत कश्चित येणं. किंवा स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात आपण प्रसंग पाहतो, लहान आहेत स्वामीजी, खेळात अंगणामध्ये खेळत आहेत आणि खेळामध्ये आऊट झाल्यावर जसं मुलं बाजूला बसतात, बाकीच्यांचा खेळ सुरू राहतो, तसं हा नरेंद्र झाडाखाली बसला आहे. पण नरेंद्राचा लहानपणापासूनच ही विशेषता होते की तो शांत बसला की भोवतालचं भान संपे आणि त्याचे ध्यान लागे, समाधी लागे. आणि तसंच जणू काही घडलं. आणि अशा ध्यानावस्थेत पाहणारं, हे मी आत्ता म्हटलं की आश्चर्य पश्चात येणं हे आहेच, परंतु आपल्या असं लक्षात येईल की माणसांच्याच काय, पण प्राण्यांनासुद्धा ध्यान अवस्थेत असणाऱ्या ह्या योग्याला किंवा या संताला त्यांच्याकडून आपल्याला काही त्रास आहे असं जाणवतच नाही. ते आपण नरेंद्राच्या गोष्टीमध्ये पाहतो की नरेंद्र असा बसला, खेळता खेळता बसला, ध्यान लागलं आणि ध्यान लागल्यावरती त्याच्या एका खांद्यावरून भला मोठा नाग आला, त्याच्या डोक्यावरती आला, त्यांनी फणा उभारला, दुसऱ्या खांद्यावर निघूनही गेला. अनेक खेळगड्यांनी सभोवतालच्या मंडळींनी पाहिलं, घाबरले, परंतु त्या नागाने नरेंद्राला काहीसुद्धा केलं नाही. आता हे आपण जेव्हा ऐकतो तेव्हा हे आश्चर्यवत आहे. ह्या अशा अवस्थेत संतांना, साधूंना, योग्याला पाहणं हे पण भाग्याचं आहे. शिवथरघडीमध्ये आमच्या आपण अनेक जण गेला असाल, समर्थ रामदासांचा पुतळा आहे, लेखनिक असणाऱ्या कल्याणाचा पुतळा आहे. काही वर्षापूर्वी तिथे एक ओंकाराजी म्हणून होत्या, पूजा करायच्या आणि अत्यंत ध्यान लागायचं त्यांचं. त्यामुळे त्यांना
त्या मंदिराच्या आतमध्ये जणू काही त्यांना परवानगी होती ध्यानाला तिथे बसायचे. आणि आज जर कोणी पाहिलं तर रचना आपल्याला कळेल की त्या कल्याण स्वामी आणि समर्थांचे पुतळे, थोडंसं उजव्या बाजूला राम लक्ष्मण सीतेचं मंदिर आहे आणि तिथे जो ओटा आहे तिथे एक पाट बांधलेला आहे. त्या पाटावरती आमच्या आजी ध्यानाला बसायच्या. मी स्वतः अनुभव घेतला आहे की लोक विचारायचे की हे तर दोन ओळखता येत आहेत, कारण समर्थ आहेत आणि कल्याण स्वामी आहेत, पण इथे अगदी पांढऱ्या साडीमध्ये पुतळा आहे तो कोणाचा आहे. आणि मग लक्षात यायचं की त्या ध्यानामध्ये आजूबाजूचं भान नाही. नव्हे आपण आता पुढे पाहणार आहोत की योगाची जी स्थिती आहे ती इंद्रियांच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे गेलेली आहे. म्हणजे आपण या 5व्या अध्यायाच्या कथेमध्ये पाहतो की या मुलांनी महाराजांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांना जे वाटलं त्या पद्धतीनं त्यांनी केलं, पण त्या सगळ्या त्यांच्या बोलण्याचा, त्यांचा करण्याचा महाराजांवर काही परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही. ज्ञानेश्वर माऊलीने अशा योग्याचं वर्णन करताना उपमा दिली आहे. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू. असा निर्वात जागी जर एखादा दिवा ठेवला तर तो काही हालतसुद्धा नाही, शांत तेवत असतो. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्त. तसा हा योगी जो आहे तो स्वतःच्या स्वस्वरूपाशी इतका स्थिर झालेला आहे की जणू काही निर्वात जागी ठेवलेला दिवा. तर माऊलींच्या या व्याख्येप्रमाणे आपल्याला लक्षात येईल आणि सामान्यांना ही स्थिरता, ही शांतता समजून घेणं हीच मोठी अवघड गोष्ट आहे असं पण आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या कथेमधून पाहता लक्षात येतं की मुळात ना माणूस खरं म्हणजे सत्प्रवृत्त असतो बरं का. आता ती गुराखी मुलं आहेत की नाही, त्या गुराखी मुलांनी शिवमंदिरामध्ये कधीच न घडलेली ही घटना पाहिली की एक साधू महाराज बसलेत आणि ते इतके ध्यानस्थ बसलेले आहेत की ह्या मुलांनी ना त्यांच्या अंगाला हातही लावून पाहिला आणि हा काही मृत नाही आहे, ह्याचं अंग गरम आहे हेही त्यांच्या लक्षात आलं. आपापसात बोलता आहेत, त्या बोलण्याचाही ह्याच्यावर काही म्हणजे सगळी इंद्रिय पूर्णपणानं आपल्या जाणीवेच्या कक्षात आत ओढून घेतलेली आहे. स्थिर बुद्धी म्हटलं आहे ना माऊलींनी, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप. आपल्या स्वस्वरूपाशी स्थिर बुद्धी झालेला असा हा असतो साधू. त्यामुळे सुरुवातीला त्या मुलांना वाटलं असेल की पायी प्रवास करून आला आहे, थकले असतील म्हणून बसले असतील. मग त्यांनी विचार केला की ह्यांना पाणी द्यावं, ह्यांना आपल्या शिदोरीतला काही भाकरी भाजी द्यावी, असं कदाचित उपाशी असेल. अशा निरनिराळ्या विचारांनी ही मुलं एकमेकांना सांगून सगळं काही करत होती. आणि मग काही नाही तर लक्षात असं आलं की नाही, म्हणजे मुळात जसं मी म्हटलं की सगळी ही मुळात माणूस चांगला आहे, सत्प्रवृत्त आहे, उगाच कुणाला त्रास द्यावा असा काही हेतू नाही आहे. किंवा शंका काढणं, आता अलीकडे हा जरा वाढला आहे, शंकेखोर आपण झालो आहे, परंतु अनुभवामुळे ते घडलं आहे. खेड्यातली माणसं अशी शंकाही घेत नाही आहेत, ती गुराखी मंडळी म्हणतात. म्हणजे वाईट विचार त्यांच्या मनात आलेला नाही आहे. आला असला एखाद्याच्या तरी तो लगेच बाजूला केला असं पण आपल्या लक्षात आलं की एकाच्या मनात आलं की अरे आपण म्हणतोय तर हा कोणी साधू बुवा म्हणतोय आपण, तर असा तर कोणी भूतपिशाच तर नसेल असं क्षणभर त्याच्या मनात आलं आहे. परंतु लगेच जर शंकराच्या मंदिरात कसं भूतपिशाच असेल, या आपल्याच मनात येणारी एखादी शंका सहजपणानं त्यानं बाजूला ठेवलेली आपल्याला लक्षात येते. तेव्हा ही जी गुराखी मुलं आहेत त्या गुराखी मुलांचंही बरोबर आहे, त्यांनी त्या रानातलीच काही पानं फुलं घेतली आहेत, त्याचाच हार घातला आहे, तोच घातला आहे. मग शिवापुढे असणारं मग आपला पिंडीतून शंकरच आपल्यावर प्रसन्न होऊन आले की काय असंही क्षणभर मनात आलेलं आहे. त्यामुळे जंगलात मिळालेल्या वस्तूंनीच पूजा आणि त्या साधू संन्यासाची, त्या योगस्थ असणाऱ्याची खरंच मनोभावे पूजा केली आहे. म्हणजे जसं भगवंत पत्रं पुष्पं फलं तोयम योमे भक्त्या प्रयच्छती असं म्हणतात, तर असं अंतःकरणात भाव असणारे हे गुराखी आहेत आणि त्यांनी महाराजांची पूजा केली असं आपल्या लक्षात. आपल्या जवळच्या कांदा भाकरीचा नैवेद्य पण दाखवलेला आहे. जराही साधुबुवाची हालचाल नाही आहे. त्यामुळे या गुराखी मुलांना बिचाऱ्यांना कळत नाही आहे, नमस्कार करतायत. आणि मग मात्र त्यांच्या मनात आलं जसा जसा दिवस संपतो आहे आणि याच्या जराही कणभरही काही बदल होत नाही आहे. जो ज्या अवस्थेत साधुबुवा बसलेला आहे त्या अवस्थेतच तो आहे. हे पाहिल्यावर मात्र त्या मुलांना असं वाटलं की आपण आपल्या गावातल्या मोठ्या मंडळींना हे सगळं सांगावं.
आणि म्हणून ही गुराखी हा ना याच्याबद्दला ना गुराखी मुलांचा भाव आपल्या लक्षात घेतला पाहिजे. आपल्या अंतःकरणात असा भाव असला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या संताचं चरित्र पाहतो तेव्हा त्या संतांनी केलेल्या चमत्कारांकडे पाहायचं नसतं, तर त्यांच्या ह्या सगळ्या अशा घडणाऱ्या गोष्टींमधून आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या भावाने पाहायचं. म्हणजे मग आपल्याला तो चमत्कार वाटत नाही किंवा ते चुकीचं असेल का असं वाटत नाही. तर असा ह्या भोळा भाव ह्या सगळ्या गुराखी मुलांच्या मनात होता. त्यांनी आपल्या घरी येऊन गावामध्ये सगळ्या मोठ्या मंडळींना सांगितलं आणि मोठी मंडळी देखील दुसऱ्या दिवशी ही मुलं काय म्हणत आहेत ते बघायला त्यांच्याबरोबर रानामध्ये आलेत. गावातले लोक आले. त्यांनी पाहिलं की काल मुलांनी जे काही वर्णन केलं आहे तसंच्या तसं घडलं आहे. तसंही म्हणजे 24 तास उलटून गेलेत. आता काल सकाळी मुलांना शिवमंदिरामध्ये योगीबुवा दिसले आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मंडळी आलेली आहेत. तेव्हा ही मुलं सांगू लागली त्यांना की हो आम्हीच हा प्रसाद दिला, पण अजून त्यांनी प्रसादही खाल्लेला दिसत नाही. आणि काल ज्या अवस्थेत ते बसलेले होते तसेच्या तसेच आहेत, जराही हालचाल केलेली नाही आहे. म्हणजे अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही आणि आपण जे काही बोलतो आहे वावरतो आहे याचंही भान त्यांना नाही, असं सगळं ही मंडळी सांगत आहेत. आणि मग मोठ्या माणसाने असं म्हटलं की आपण थांबूया, त्यांची समाधी उतरेल मग हे आपल्याशी बोलतील. काही नाही खरंही वाटलं की ठीक आहे आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. पुन्हा असं वाटलं की नाही प्रत्यक्ष भगवंतच आपल्या इथे आलेले आहेत तर आपण त्यांना गावात नेऊया. आणि मग आपल्याला माहिती आहे की मग या सगळ्या मोठ्या मंडळींच्या सहाय्यानं महाराजांना पालखीमध्ये घालून समाधी उतरेपर्यंत पण वाट बघण्याची आता तयारी नव्हती या लोकांची आणि त्यांनी गावामध्ये आणायचं ठरवलं. गावाबाहेर जे आहे तिथे मारुतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी पालखी आणली. आता हा जो योगी आहे अगदी स्थिर आहे. बरं पाहणारे आपण सगळे अस्थिर आहोत, ऐकणारे पण आपण सगळे अस्थिर आहोत, पण महाराज स्थिर आहेत. या सगळ्या मंडळींना अस्थिर असणाऱ्या मंडळींना काय करू काय नको असं झालेलं आहे. एकीकडे खूप उत्साहही आहे. अगदी उत्साह किती असतो ना अशा वेळेला की खरंच वाजंत्री आणली आहे, झांजा आणली आहेत, भजनं करतायत, तुळशी फुलं आणली आहेत, प्रसाद आणले आहेत, गुलाल उधळला आहे, जे काही त्यांच्या परीनं त्यांना जे जे सुचलं ते सगळेजणं करतात. तरी देखील साधुबुवा हे जे आहेत ते अत्यंत समाधीमध्येच आहेत. ते जे काही करतील म्हणजे त्यामध्येही तसाच दिवस गेला. कोणी भजनं म्हणतात, कोणी काही करत आहे. आणि मग कोणीतरी म्हटलं की आता समाधी उतरेपर्यंत आपण त्यांच्यासमोर भजन करूया आणि आपणही उपास करूया. महाराज समाधीतून उतरेपर्यंत आपलाही आता उपास असेल असं गावकरी मंडळी म्हणाली. गावकरी मंडळी त्यांच्यासमोरच बसले आहेत. आता खरं तर साधुबुवांची अवस्था आहे की चित्त चैतन्यात विलीन झालेलं आहे. समाधी झालेली म्हणजे काय आहे तर दृश्य जगामध्ये ते नाहीच आहेत. अदृश्य असणाऱ्या त्या चैतन्यामध्ये, त्या ब्रह्मामध्ये, त्या आत्मतत्वामध्ये ते आहेत. त्यामुळे शरीराचं भोवतालचं कसलंच भान त्यांना नाही आहे. ज्याला निर्विकल्प समाधी म्हणतात अशी समाधी लागलेली आहे. आत्मारामी ते रंगलेले आहेत. त्यामुळे त्यांना ह्या बाहेर काय चाललं आहे याची काहीच कल्पना नाही आहे. माऊली म्हणतात जई नाना गती ते पावविते ते चित्तवरिले आत्मयते मग कवळ आठवी देहाते गेले की आहे. सहज सांगतात की नाना गतीने पावविते ते चित्तवरील आत्मा येते. आता ह्या सगळ्यांतून चित्त त्या चैतन्याशी एकरूप झालेलं आहे. अशा वेळेला देह आहे देह नाही हा काही विषयच नाही आहे. देहातीत देहाच्या पलीकडे गेलेले आहेत, जाणीवेच्या पलीकडे गेलेले आहेत. अशी ह्या साधुबुवांची परिस्थिती आहे. आता समाधी उतरेल, या सगळ्या चित्ताला देहाचं भान येईल किंवा भोवतालच्या सगळ्या ह्या जगाचं भान येईल असं घडेल. अशा या लोकांचं वाट बघणं चाललेलं आहे. पण असं जरी झालं तरी पण बराच काळ त्याच्या शरीरावर किंवा त्या चित्तावरही तो जुना समाधीचा थोडासा हे प्रभाव राहणारच आहे. आणि तसं झालं. खरं तर हळूहळू समाधी उतरली पण महाराजांचं चित्त अगदी शांत आहे. तरंगरहित ज्याला म्हणतो, काही मनामध्ये लाटा नाही आहेत. बरं वातावरण जे भोवतालचं आहे ते भोवतालचं वातावरण पण तसंच असावं असं खरं म्हणजे त्यांना वाटतं आहे. पण तरी त्या वातावरणामध्ये ते काही फार गुंतलेले 48 तास होऊन गेलेले आहेत. समाधी काळ जो आहे तो बराच काळ जवळजवळ 2 दिवस 48 तास या
देह इंद्रियांच्या दृश्य जगाच्यापासून ते पूर्णपणानं बाजूला झालेले आहेत. आणि आत्ता जेव्हा ते समाधीत उतरतात तेव्हा भोवताली पाहतायत तर एवढे लोक जमलेले आहेत. ते लोक त्यांच्या त्यांच्या परीनं या महाराजांच्या पुढे त्यांचं स्तुतिगान करत आहेत, स्तोत्र म्हणत आहेत, काय आरत्या म्हणत काय काय करत असतील, जेणेकरून जणू काही देव अवतरलेले आहेत या महाराजांच्या रूपानं, असं या गावातल्या लोकांची भूमिका झालेली आहे. जेव्हा ध्यानाला बसले होते तेव्हा गावाबाहेरच्या एका शिवमंदिरामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये असणाऱ्या शिवमंदिरात महाराज होते. आता जेव्हा 48 तासांनी ते समाधीतून हळूहळू बाहेर येत आहेत त्यावेळी ते पाहत आहेत तो हा सगळा असा आनंद कल्लोळ जो चाललेला आहे तो पाहत आहेत. आता या दोन्ही ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की ही संत मंडळी असतात ना ती समचित्त असतात. आपला 5व्या अध्यायाचा अभ्यास असा विषय आहे. त्यामुळे कथेच्या आधारे आपण काय करायचं तर आपण समचित्त राहू शकतो का. महाराज जसे समचित्त होते की अगदी शांत शिवमंदिरामध्ये ध्यानाला बसले, समाधी लागली, त्यावेळची त्यांची चित्ताची स्थिती. आज भोवताली एवढी लोकं आहेत, आनंद कल्लोळ चाललेला आहे, तेव्हा असणारी त्यांची चित्ताची स्थिती ही पाहता ते दोन्ही सारखंच पाहत आहेत. भागवतात गोष्ट सांगतात की शुकदेव ज्ञानप्राप्तीसाठी जनक राजाकडे आले होते आणि जनक राजा त्यांना सांगायला लागला की तू येताना एकटा ये, माझ्याकडे ये पण एकटा ये. आता शुकदेवांच्या काही लक्षात येईना की माझ्याबरोबर तर कोणीच नाही आहे, मला काही म्हणजे इथे येताना माझं काही बाबा ऐश्वर्य आहे, काही गोष्टी माझ्याबरोबर असं काहीच मी घेऊन आलेलो नाही आहे. म्हणजे मला असं का ते सांगतात की तू एकटा ये, सगळं काही ठेवून ये, एकटा ये, काहीच माझ्याजवळ नाही आहे. पुन्हा असं झाल्यावर मग त्यांनी शुकदेवांनी अगदी वस्त्राचा सुद्धा त्याग केला आणि ते जनकराजा पुढे आले. तरी की जनकराजांनी हेच उत्तर दिलं की नाही नाही तू एकटाच ये. काय नेमकं जनकराजाला म्हणायचं आहे याचा अर्थ काही शुकदेवांना लक्षात येईना की मी एकटाच जातो आहे, मी काहीच बरोबर घेतलेलं नाही आहे. आता शरीर तर बरोबर असणारच, पण शरीरच जर घ्यायचं नाही म्हटलं तर मी जाणारच कसा, असा विचार शुकदेव करतायत. आणि मग त्यांच्या एकदम लक्षात आले की अरे नाही, अहम गेला पाहिजे, अहम संपवून माझ्याकडे ये असं त्यांना म्हणायचं आहे. आता आपण जेव्हा महाराजांचं समचित्त होणं पाहतो आहे तिथे आपल्या लक्षात येईल की आपण भगवंताकडे जाताना आपला अहम संपवून गेलं पाहिजे, म्हणजे मग आपण समचित्त हो. मग शुकदेवांची समाधी कशी लागली, 7 दिवस ते समाधीत होते. मग जनक राजाने ती समाधी कशी हळू उतरवली आणि मग ते शुकदेवांना म्हणाले की आता तू जे आत पाहतोयस ना तेच तू बाहेर पहा. आत तू सर्व ईश्वरमय जगत पाहिलं, सगळीकडे ईश्वर पाहिलास ना, तसा तू बाहेर पहा. अगदी हीच गोष्ट महाराजांना दिसते आहे. 48 तास समाधीस्थ असणाऱ्या महाराजांना सगळ्या इंद्रियांना आत वळवल्यानंतर ईश्वराखेरीज काही दिसतच नव्हतं, परमात्म्याखेरीज काही दिसतच नव्हतं. आणि आता जेव्हा ते समाधी उतरून भोवतालच्या सगळ्या आनंद कल्लोळ पाहतात तिथेही त्यांना परमात्माच दिसलेला आहे. हे जे आहे ते समचित्त आहे. चित्त आत असो किंवा इंद्रियांच्याद्वारे दृश्य जग बघत असो, दोन्हीकडे त्यांना समचित्त आहे. म्हणजे काय, एकनाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा देखलीसे. एका जनार्दनी एकपणे उभा, मी जेव्हा एकटा आत बाहेर मी एकच पाहतो आहे, चैतन्याची शोभा. आणि काय पाहतो आहे तर सगळीकडे चैतन्य, सगळीकडे परमात्मा पाहतो आहे. हे समचित्त पण काय आहे ते आपल्याला ह्या महाराजांच्या 48 तासाच्या समाधीतून पाहायचं आहे. बरं, हे फक्त महाराजांनी अनुभवलं आहे असं नाही, तर भोवतालच्या ह्या मंडळींनी पण अनुभवलं आहे. 48 तास हा योगी आपल्या समोर आहे आणि जराही कुठल्याही प्रकारची शारीरिक हालचाल नाही, डोळे उघडत नाही, आपण काय बोलतो आहे, काय करतो आहे याचाही त्याच्यावरती काही परिणाम नाही, हे सगळं त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे परमात्म्याशी एकरूप झालेला हा जो आत्मचैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य हे जे सगळे शब्द वापरलेले आहेत त्याचा बोध नेमका काय आहे तो आपल्याला ह्या प्रसंगातून कळेल. आणि ग्रंथाच्या ओव्या वाचताना हा विचार आपल्या मनात आला पाहिजे की नेमकं काय असेल. 48 तासांच्या या समाधी अवस्थेतून महाराज जेव्हा
बाहेर येतात तेव्हाची त्यांची अवस्था, आत परमात्मा बाहेर परमात्मा अशी आहे. आता बोलता बोलता असं लक्षात येईल की भोवताली असणाऱ्या भाविकांना हा सगळा अनुभव नाही आहे, जो महाराजांना आहे. आत बाहेर जिकडे तिकडे परमात्मा त्यांना दिसतो आहे, पण त्यांना एवढं कळतं आहे की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणून त्यांच्या पाया मात्र सगळे पडत आहेत, त्यांना देव समजत आहेत, त्यांना काही पदार्थ देत आहेत, नैवेद्य देत आहेत. महाराजसुद्धा त्यातील काही भाग त्यांना परत देत आहेत, काही भाग स्वीकारत आहेत. आता हे सगळं जे चाललं आहे ना, हे आपोआप साऱ्या समाजाला समजतं बरं का. छोट्याशा गावात घडलेली ही घटना, पण शेगावच्या जवळच आहे हे पिंपळगाव, त्यामुळे शेगावपर्यंत ही बातमी गेली आहे. मात्र शेगावला सगळेजणं महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले असं पाहतात आहे. स्वाभाविकच बंकटलाला ही बातमी कळली आणि बंकटलाल आपल्या पत्नीसह पिंपळगावात आलेले आहेत. महाराज शेगावमधून अचानकपणे निघून गेले, त्यामुळे ते त्रस्त झालीच होती मंडळी शेगावची. आणि मग बंकटलाल जेव्हा ही बातमी कळली, बंकटलाल तर काय आहे सावकार आहे, त्यामुळे बंकटलाला कळताच तो आला पिंपळगावला. महाराजांना त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही शेगावला परत चला. आता इथे खेड्यातली ही मंडळी की ज्यांनी 48 तास या महाराजांचं हे जे काही महत्त्वाचं आपण म्हणूया की परमात्मपद देवपद अनुभवलं, आणि आपल्या गावातून हा बंकटलाल येतो काय आणि महाराजांना घेऊन जातो. त्यामुळे एका 48 तासातच ह्या पिंपळगावच्या मंडळींचा जो काही यांच्याबद्दलचा आदरभाव होता, त्या आदरभावाला धक्काच बसणार होता. पिंपळगावच्या मंडळींना वाईट वाटत होतं, परंतु हा सावकार पडला आणि सावकारापुढे बिचारी गरीब मंडळी काय बोलणार. जसं एखाद्या सावकाराकडून गरिबांनी कर्ज घेतलेलं असलं, त्या कर्ज वसुलीसाठी तो सावकार येतो आणि मग जे काही त्याच्या घरामध्ये असणाऱ्या मौल्यवान गोष्टी असेल, घर असेल, गाई म्हशी असेल, ते तो घेऊन जातो, काही करता येत नाही. तसं जणू काही या सगळ्यांना वाटलं. असं आपल्या लक्षात येतं की पिंपळगावची जी भावूक मंडळी आहेत त्यांनी जे अनुभवलं आहे ना, प्रत्यक्ष अनुभवलं आहे, आणि त्यामुळे तो सगळा अनुभव लक्षात घेता हा बंकटलाल सावकार शेगाववर आला काय, महाराजाला तो चला म्हणतो आहे काय, आणि महाराजांनी हो म्हटलं. पिंपळगावच्या लोकांना समजावलं, बंकटलालनी पण समजावलं की तुम्ही दुःख करू नका, शेगाव काही फार लांब नाही आहे, तुम्ही शेगावला या. आणि महाराज बंकटलालच्या गाडीत बसले की हो. फार पिंपळगावच्या लोकांना वाईट वाटलं, सगळे शांत झाले, मूक झाले. आता म्हटलं तसं करू, सावकार आपली काहीतरी संपत्तीच घेऊन जातो आहे, इतकं त्याला दुःख झालं. आणि मग महाराज तर गेले. आता बंकटलाला जे महाराज बनत आहेत ना, तोही विचार करण्यासारखा विषय आहे बरं का. महाराज म्हणाले बंकटलाला, दुसऱ्यांचा माल बळानं नेणं ही सावकाराची पद्धतच आहे. आपल्या लक्षात येईल, संत मंडळी थोडं बोलतात, पण त्या बोलण्याचा अर्थ आपल्या लक्षात घ्यावा लागतं. बंकटलाला महाराज म्हणत आहेत तू सावकार आहेस ना, त्यामुळे सावकाराला ही सवयच असते की बळानं गरीब लोकांकडनं त्यांची जी काही मालमत्ता आहे ती घेऊन जायची. आता खरं बळानं घ्यायची म्हणजे काय असतं की कर्ज दिलेलं असतं, त्यांचे हात बिचाऱ्यांचे अडकलेले असतात, त्यामुळे काही इलाज नसतो. तेव्हा म्हणाले तुझ्याकडे पण असंच आहे, आणि म्हणून मला तुझ्या घरी भय वाटतं. तुझ्याकडे लक्ष्मी अशी आलेली आहे, बळानं तू आणलेली आहेस. आता लक्ष्मी आहे विष्णूची पत्नी, आणि तिला तू कोंडून ठेवलं आहेस असं सगळं बंकटलाला ते सांगतात. तेव्हा म्हणून म्हणे मी तिथून निघून आलो, असंही महाराजांनी आपलं कारण सांगून टाकलं. आता बंकटलाल इतका महाराजांचा भक्त आहे. आता आधीच्या 4 अध्यायामुळे आपल्याला बंकटलालाची ओळख झालेली आहे पक्की. त्यामुळे बंकटलाल म्हणतो की माझ्या याला कुलपं नाहीच आहेत कुठे, त्यामुळे माझ्या याला भीती वाटायचं काही कारण नाही. तुम्ही राहत होता तेव्हासुद्धा माझ्या लक्ष्मी आत अडकवली आहे वगैरे अशी काही कुलपं नाही आहेत. तेव्हा बंकटलाला लक्ष्मी प्रसन्न होतीच, महाराज यायच्या आधी पण प्रसन्न होती आणि आताही तशीच आहे. त्यामुळे बंकटलाला वाटत होतं की महाराजांनी म्हणजे शरीराने त्यांनी आपल्या घरी राहावंच, आणि म्हणून महाराज त्याच्याकडे राहत होते. पण बंकटलालच्या मनामध्ये देव आणि घरामध्येही देव असं दोन्ही होतं. म्हणजे बंकटलाल सावकार जरी असला
तरी त्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराप्रती अतिशय प्रेम होतं. खरा खरा तो भक्त होता आणि त्यामुळे महाराजसुद्धा महाराजांच्या रूपानं तो असं समजे की आपल्याकडे देव आलेला आहे. बंकटलालच्या मनातल्या भक्तीनं त्यांनी ना देवाला काय की महाराजांना काय खरं बांधून ठेवलं आहे. समर्थांचे ओवी आहे, अंतरी असता नारायण लक्ष्मीचं काय होणे. तर आत जर भगवंत आहे, मनामध्ये जर नारायण आहे, तर लक्ष्मी असणार असतात तिथे. ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा, अगदी सहज धरून ठेवावं की अंतःकरणात नारायण आहे तर लक्ष्मीचं वास्तव्य असणारच आहे. तसं महाराज म्हणजे करत असत. आणि सगळं काय ते महाराजच. महाराजांना काय म्हणायचं आहे ते बंकटलालाला खरं म्हणजे कळलं. आणि मग आपल्याला सगळ्यांना ओव्या माहिती आहे की बंकटलाल म्हणतो, जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाडक आई, की तुमच्याशिवाय मी राहू शकणार नाही. अगदी लहान मूल कसं आईशिवाय राहत नाही तसं मला जमणार नाही. आपुल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. मी काही पैशासाठी काही करत नाही आहे, काय धन वगैरे लक्ष्मी वगैरे काही नको. तुम्ही इथे असणं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तेथे माझं धन थोरं म्हणून आलो इथं. बरं, माझे नवराले आता घर ते सर्वसे आपुले. आता काय आहे, माझं काहीच नाही आहे, सगळं जे काही ते तुमचं आहे म्हणून तर मी तुम्हाला घ्यायला आलो ना इकडे. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून. आता तुम्हीच मालक आहात, मग कोण तुम्हाला अडवणार. जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे, असं बंकटलालनी महाराजांना सांगून टाकलं होतं. फार मोठा भक्त होता बंकटलाल. त्यांनी जे ओव्यातून जायला की आई जिथे जाणार तिथेच मूल असणार ना. बरं, मुलांनी तरी हट्ट कुणाकडे करायचा, आईकडेच. तसा मी आहे आणि तुम्ही पण माझा हट्ट पुरवा. थोडीशी जी असते ना अशा प्रकारच्या भक्ताची इच्छा गुरु मान्यच करतो. त्यामुळे शिष्याने आपली इच्छा गुरुला सांगायची असते. ती इच्छा गुरु पूर्ण करत असतो. आणि असं उत्तम गुरु शिष्य लक्षण किंवा उत्तम गुरुचं लक्षण हेच आहे की भगवंतानी द्यावंच, कारण सत्शिष्याने ते मागितलेलं आहे. अशी ह्या बंकटलालाची आणि महाराजांची जोडी आपल्याला दिसते. बंकटलाल गुरुसेवा करतो आहे. माऊली म्हणतात, स्वामीची या मनोभावा न चुकीचे ह्याची परमसेवा. सगळी श्रेष्ठ सेवा म्हणजे काय आहे तर स्वामींच्या मनात काय आहे, आपल्या सद्गुरूंच्या मनात काय आहे ते ओळखायचं आणि तसंच्या तसं आचरण करायचं. कोणाला सांगायची आवश्यकताच नाही. जो सत्शिष्य आहे ना त्या सत्शिष्याला आपोआपच कळतं, त्याला कोणी काही सांगावंच लागत नाही. येरते का पांडवा वाणिज्य करणे, गुरु इच्छा प्रमाण मानायची, त्याची परमसेवा करायची. वाणिज्य याचा अर्थ नफा फायदा. तर त्याच्यामध्ये आपला नफा तोटा काय आहे ह्याचा काहीच विचार करायचा नाही. गुरुसेवा करणं हे परम भक्ती आहे असं म्हणतात. ते या अर्थानं बंकटलालाच्या आणि महाराजांच्या या बोलण्यातून आपल्या लक्षात येते. हा जो काही आहे ह्या भागातून आपल्याला महाराजांचा समाधी योग कळला आणि बंकटलालचा भक्तियोग कळला. या दोन्ही दृष्टीने आपण या छोटासा वाटणाऱ्या प्रसंगातून लक्षात घेतो की अशी परमभक्ती अंतःकरणात आपल्या असली पाहिजे. आणि समाधी योग जो आहे किंवा एकांतप्रिय असणारे जे योगी सिद्ध पुरुष आहेत यांची जी काही अवस्था आहे ती बघायला मिळणारे हे जे भाविक गण आहेत, भक्तगण आहेत, त्यांच्यामुळे अंतःकरणातला भाव वाढायलाच मदत होते. की अशा प्रकारचं संतांचं जेव्हा आपण चरित्र ऐकतो, पाहतो, वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा जो आहे हा समाधी योग आहे, हे या संतांचं लक्षण म्हटलं जातं. पुन्हा एकदा असं घडलं की सर्वांची नजर चुकवून महाराज दुसऱ्या एका आडगावच्या दिशेनं निघाले होते. उन्हाळ्याचे दिवस होते आणि वेळही जरा दुपारची होती. ज्या आडगावच्या मार्गावरती एक अकोली नावाचं गाव होतं. दुसरा एक गावकरी म्हणूया भास्कर पाटील याचं शेत होतं. त्या शेताजवळच्या वाटेनं पूर्वी पायीच प्रवास असायचा आणि त्यामुळे पायवाटा ज्या असतात त्या पायवाटेने जायचं. तसं भास्कर पाटील शेताजवळून वाट चालली होती आणि त्या अकोली गावाच्या परिसरातून महाराज चालले होते. हा जो सगळा अकोली गावाचा परिसर आहे हा सगळा पाण्यापासून वंचित आहे. दुष्काळ पडायचा, पाणी नसायचं. फार मोठ्या मुश्किलीनं शेतकरी मंडळी आपल्या शेतामध्ये अगदी असणाऱ्या विहिरीतलं
शेवटचं पाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापरून कसं तरी आपलं शेतीकाम किंवा मळे करत होते. परंतु अनेकदा पाण्या वाचून या लोकांना आपलं शेती करता येत नव्हती, अशी परिस्थिती होती. महाराज चालले होते, पण असं झालं की महाराजांना तहान लागली. आपल्या लक्षात येईल की असे जे प्रसंग असतात त्याच्यामध्ये काही विशेष गोष्ट घडणार असते आणि त्यामुळे काही गोष्टी या सगळ्या संत मंडळींकडे होत असतात. जसं आपण म्हणतो की नाथांनी रामेश्वरला गंगा नेली आणि बरोबर वाळवंटामध्ये गाढव तहानेनं व्याकुळ झाले दिसलं. मग नाथांच्या लक्षात आलं की तिकडे गंगा नेण्यापेक्षा याचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी संतच करू जाणेत, त्यामुळे संतांच्या चरित्रामधूनच आपल्याला दिसतात. तसं झालं की भास्कर पाटीलाच्या मनामध्ये भाव आहे, आपल्याला पुढे कथेमध्ये तो कळतो. आणि त्याच्या मनातला भाव जणू काही जागा व्हायला हवा म्हणून हा प्रसंग घडला आहे. आणि मग त्याच्या शेताजवळ महाराज चालले आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहे, दुपारची वेळ आहे, पाणी नाही आहे, तहान लागलेली आहे आणि त्यांनी पाणी मागितलं आहे. साधारणपणे आपली संस्कृती अशी आहे की कुणालाही आपण पाण्याला नाही म्हणत नाही. कुणीही पाणी मागितलं तरी आपण पाणी देतो त्याला. आणि त्यामुळे असं असूनसुद्धा जेव्हा भास्कर पाटील पाण्याला नकार देतो तेव्हा आपल्या मनात येतं की खरंच अशी परिस्थिती आहे. आणि जसं आपण म्हणतो नेहमी की ती जी कृती आहे भास्कर पाटलाची, ती आपल्याला अशी काही विपरीत आहे असं वाटत नाही, चुकीची असं वाटत नाही. कदाचित त्याच्या जागी आपण कोणी असतो तरी असंच वागलो असतो की तन्नाटाटा दिसणारा माणूस आहे, यांनी दुर्भिक्ष असणाऱ्या या ठिकाणी का बरं पाणी मागावं, त्यांनी त्रास सहन करावा आणि ज्या भागामध्ये पाणी मिळेल त्या भागामध्ये पाणी प्यायला जावं, असं इतरांच्या श्रमाचं पाणी घेऊ नये असं कोणीही झालं तरी म्हणेल. तसंच हा भास्कर पाटील म्हणाला होता. आणि भास्कर पाटलांनी पाणी नाकारलं होतं की तळणाताठा माणूस पाणी मागतो आहे, याला कशाला द्यायचं. आणि थोडा रागावलाच होता भास्कर पाटील. परंतु महाराज येत आहे, संत मंडळी रागवतच नाहीत, संत मंडळी शांत असतात, कारण परिस्थितीची जाणीव त्यांना असते. सर्वानुभूती परमेश्वर त्यांना कळलेला असतो आणि त्यामुळे ते रागवले तर नाहीच, पण भास्कर पाटलाच्या बोलण्यावर ते हसले. आणि थोड्या अंतरावर असणारी एक विहीर, जिथे ती विहीर ठणठणीत होती, काही पाण्याचा थेंबसुद्धा तिथे नव्हता, पण महाराज त्या विहिरीच्या दिशेनं चालायला लागले. आता भास्कर पाटीलच्या अंतःकरणात, मी आत्ता मगाशी म्हटलं की त्याच्या अंतःकरणात भाव आहे, तो लगेच आपल्या लक्षात येतो की खरं तर महाराजांना पाणी त्यांनी नाकारलं होतं. आता महाराज कोणत्या दिशेने चालले त्याला काय पडली आहे, पण तसं नाही आहे. हा विहिरीच्या दिशेने चालणारा साधूबुवा तिथे जाऊन त्याचे श्रम असेच वाया जातील हे जणू काही त्या भास्कर पाटलाच्या लक्षात आलं. आणि तो म्हणतो तिकडे जाऊ नका, त्या विहिरीला पाणी नाही आहे, उगाच कोसभर जाण्याचं श्रम तुम्हाला होतील, तिथे पाणी नाही. आता लक्षात आपल्या असं येईल की तरी देखील महाराज चाललेत त्या रस्त्याने. आणि मग महाराज त्याला असं म्हणतात की ठीक आहे, सगळे लोक पाण्यानं एवढे हैराण झालेले आहेत पाणी नाही म्हणून, तर आपण नको का काही प्रयत्न करायला. म्हणजे त्यावर सुद्धा भास्कर पाटील जेव्हा म्हणतो आहे की त्याबद्दल जाऊ नका, उगाच तुम्हाला कोसभर चालण्याचे श्रम पडतील, तरीसुद्धा महाराज त्याला मी बघतो काय ते असं नाही म्हणाले. ते म्हणाले आपण काहीतरी प्रयत्न करूया. आता मात्र भास्कर पाटलाचं कुतूहल वाढलं आहे की हा साधूबुवा, म्हणजे मगाशी आश्चर्य पश्चाती कशी देणं तसं झालेलं आहे. तर साधू विहिरीच्या दिशेनं चाललेलं आहे आणि मग काय घडतं आहे हे भास्कर पाटील पाहतो आहे. त्याच्या लक्षात आलं की दुरूनच त्याला दिसलं की त्या खडखडीत असणाऱ्या विहिरीच्या काठी साधूबुवा पोचलेत, जरा डोळे मिटून शांत बसलेत. त्यांनी बहुधा देवाची आराधना केली, डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दया घन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणाली देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. भगवंताचं नाम घेतलं. हा भक्त, हा योगी भगवंताला आवाहन करतो आहे. जणू काही त्यांनी देवाला, ह्या अकोटी गावाला पाण्याने जे त्रस्त केलं आहेस त्यांची त्रस्तता तू दूर कर. कदाचित असं आहे की माणसाने केलेले प्रयत्न अपुरे आहेत, भगवंताची प्रेरणा लागते, भगवंताचं सहाय्य लागतं, असं उदाहरण त्यांना द्यायचं असेल म्हणून सुद्धा
साधुभावानी केलेली प्रार्थना भास्कर पाटील दुरून सगळं पाहतोय. आणि काय काय प्रार्थना केली असेल की तू आत्तापर्यंत भगवंता कुणाकुणाला कशी कशी मदत केली आहेस. प्रल्हादाला अनेक ठिकाणी वाचवला आहेस. नामदेवाला अशाच निर्जळ ठिकाणी पाणी हवं होतं, त्याला पाणी आणून दिलं आहेस. निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी कामं तू केली आहेस. मग आता या अकोटी गावातसुद्धा त्या सगळ्या नगरवासियांना पाणी मिळेल अशी व्यवस्था कर, अशी जणू काही भगवंताला प्रार्थना करतायत. आणि खरंच असं लक्षात आलं की विहिरीला पाणी आलं. भास्कर पाटील बघतोय सगळं त्याच्यासमोरच घडतं आहे. कोसभर अंतरावर धावत 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 भास्कर पाटील आला आहे की ज्या विहिरीला पाण्याचा थेंब नव्हता, या साधुबुवांनी काठावर बसला काय, ध्यानस्थ गेला काय, काय प्रार्थना केली असेल ती केली आहे काय, आणि पाहतो तर काय पाणी आलेलं आहे. आता मात्र आपल्या कृतीचा, आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप झाला आहे भास्कर पाटीलला. आणि भास्कर पाटील क्षमा मागतो आहे की माझं चुकलं म्हणतो आहे. आता हा सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपल्याला दासगणू हे असं वर्णन करून सांगतायत बरं का. नाहीतर एखादी गोष्ट आपल्यातून घडून गेल्यानंतर त्याच्याबद्दल प्रायश्चित्त वाटणं, त्याच्याबद्दल आपण जाऊन ते व्यक्त करणं, आपलं चूक कबूल करणं, ही फार मोठी अवघड गोष्ट असते. ती इथून आपल्याला दिसते की आपण हे लक्षात घ्यायला हवं. होतं असं पण माहिती नसेल तर आपण कोणाचा अवमान करू नये हे पण आपल्या लक्षात येतं की भास्कर पाटलाला काही ओळखता आलं नाही महाराज नेमके कोण आहेत. आणि त्यांनी जो काय अवमान केला, पाणी नाकारलं ही गोष्ट झालीच. आणि तळणाटाठ आहेस, तुला काय हरकत आहे चालत जायला वगैरे वगैरे जे काही तो बोलला असेल तर ह्या सगळ्याचा भास्कर पाटलाला पश्चात्ताप झाला आहे. तर असं आपल्याला या प्रसंगातून लक्षात येतं की आपणही कधी पटकन आपल्या कुठल्याही एक गोष्टीबद्दल आपलं मत व्यक्त करताना विचार करायला हवा. आणि अशा प्रकारची पश्चात्तापाची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये. भास्कर पाटील शरण गेला आहे महाराजांना, पाया पडला आहे, नमस्कार केला आहे. क्षणार्धात अगदी क्षणार्धात भास्कर पाटलाचं सगळं अंतःकरण म्हणजे बदलून गेलं आहे, पालटून गेलं आहे असं लक्षात येईल. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकराची कृपा करा, अर्चन की तुमचे असे. आणि भास्कर पाटील महाराजांना असा घट्ट धरूनच ठेवला आहे की आपली एक तर चूक झाली, आपल्याला कोण हे कळलं नाही. आणि त्यांनी हे जे काही विहिरीला पाणी आणलं आहे ते पाहिलं. आणि भास्कर पाटील म्हणाला आता मला काही नको, शेती नको, वाडी नको, काही मला नको. खरं तर शेतकरी आहे भास्कर पाटील. आता पाणी मिळालेलं आहे तेव्हा आता कितीतरी त्याची सगळी जमीन पाण्याखाली येईल आणि छान त्याची शेती चालेल, मळा फुलवेल, अशा कितीतरी गोष्टी त्याला करता येईल. पण आता त्याचं अंतकड इतकं पालटलं आहे की तो म्हणाला की आता मला ना त्या ईश्वराची ओढ लागली आहे की ज्या ईश्वराच्या प्रार्थनेने ईश्वर प्रसन्न झाला आणि तुम्ही प्रार्थना केली की या अकोला गावच्या लोकांची तहान भागव आणि भगवंतानी तहान भागले. तो भगवंत कोण आहे याची ओढ लागलेली आहे. आपोआपच त्याची जी काही भावना होती ती अशी काही बदललेली, अशी काही पालटलेली आहे की तो म्हणतो की आता मला काही करायचं नाही आहे. भास्कर पाटलाला एवढी ईश्वराची ओढ लागली आहे. भगवत भावाचं वर्णन छान केलं आहे. भगवत भावाच्या उदकानं भक्तीचा मळा करायचा आहे असं तो म्हणतो की आता मला प्रत्यक्ष मळा करायचा नाही आहे, अंतःकरणात भगवत भाव आहे तर मला भक्तीचाच मळा करायचा आहे. प्रवृत्तीच्या जमिनीमध्ये अगदी चांगलं आचरणाची फुलझाडं लावायची आहेत. आता मला काही नाही, शेतीवाडी काही करायचं नाही आहे, सत्कर्माची फळझाडं मला लावायची आहेत. हे आता मला ऐहिकाचं वैभव काही नको आहे असं भास्कर पाटील बोलतो आहे. नुसतं विहिरीला पाणी लागलं आहे ही बातमी स्वाभाविकच पोचली. महाराजांच्या दर्शनाला लोक यायला लागली. छान निर्मळ थंड गोड विहिरीचं पाणी पिऊन सगळे तृप्त झाले. महाराजांचा जय जयकार केला आहे. या घटनेनंतर या महाराज काही पुढे आडगावला गेलेले नाही आहेत, शेगावला परत आलेले आहेत. भास्कर पाटीलही त्यांच्याबरोबर आता आलेला आहे. भास्कर पाटीलांनी आपलं घरदार शेतीवाडी सगळं सोडून दिलं आहे. दासगणू महाराज वर्णन करतात, खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधना होण, तुकारामे केले वर्णन, संत चरण रजाचे अभंगे. तो अभंग पाहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारण आपल्या स्वतःचं हित करून घ्यायचं आहे,
तर आपण तो अनुभव घ्यावा. आणि दासगणू महाराजांनी खऱ्या संतांचे दर्शन, आपल्याला जर खरा संत कळायला हवा असेल तर आपण काय करायला हवं, तर ते संत चरण रज आहेत ना, तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या अभंगांचा अभ्यास करायला पाहिजे. एकदा का संत चरण रज लागता सहज, वासनेचं बीज जळोनी जाय. अगदी खरी गोष्ट आहे. जरा आपल्याला संतांचा सहवास मिळाला पाहिजे. तो सहवास मिळाला जसा भास्कर पाटलाला मिळाला, व्यंकटलाला मिळाला, आणि महाराजांच्या रूपानं जणू काही यांना भगवंतच भेटला. भास्कर पाटलांच्या अंतःकरणातला भक्तिभाव किंवा पिंपळगावच्या या भोळ्या भाबड्या सगळे गुरं राखणारी जी मुलं होती त्या गुराख्यांच्या अंतःकरणातला भक्तिभाव, किंवा व्यंकटलालचा जो काही महाराजांबद्दलचा अंतःकरणामध्ये होता तो भाव, ह्या सगळ्याचा विचार केला ना तर आपण त्यांच्यासारखा भाव आपल्या अंतःकरणात कसा येईल. त्यांना तर महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाने त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालेला जो भाव होता तो आपल्यापर्यंत सहज आणून पोचला. तसं आपण या सगळ्यांना वंदन करून विचार करायचा की आपल्या पण अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण व्हायला पाहिजे. त्यांच्यासारखाच महाराजांबद्दलचा भाव आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपण सतत ठेवूया. महाराजांच्या चरित्रामधल्या या सगळ्या प्रसंगाचा आपण आपल्या मनाशी अर्थ लावूया आणि आपल्या नित्य नैमित्तिक आचरणामध्ये आपणच आपलं परीक्षण करूया आणि नेमकं आपलं कुठे काय चुकतं आहे त्याप्रमाणे त्याची सुधारणा करूया. महाराजांना असे जे त्यांचे भक्त असतात ते प्रिय असतात असं आपल्याला या दोन प्रसंगातून कळलेलंच आहे. त्यामुळे अशी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेरणा मिळावी यासाठी दासगणू महाराजांनी आपल्याला छान हा गजानन विजय नावाचा ग्रंथ दिला आहे. त्याच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण थोडक्यामध्ये केला. महाराजांची परत एकदा प्रार्थना करूया आणि आपला हा विषय थांबवून मी आपली रजा घेणार आहे. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समया मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.